हिंदू जनसंपर्क कार्यालय आणि ॲपेक्स लर्निंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं 10वी-12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नाशिक लेखानगर या ठिकाणच्या वेदांत मंगल कार्यालयात संपन्न झाला. माधुरी बापट, रमाकांत जगताप, अमोल देशमुख, योगेश हडपे या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न झालं. विद्यार्थ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्राध्यापक नितेश मोरे सर यांनी विद्यार्थी आणि पालकांना उत्तम करिअर मार्गदर्शन केलं. उपस्थित 10वी-12वीच्या तब्बल 300 गुणवंतांना प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे, इंद्रनगर आहेर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष दत्ता दंडगवाळ, युवा कार्यकर्ते आकाश कदम या मान्यवरांच्या हस्ते हा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. गुणगौरव समारंभानंतर विद्यार्थी आणि पालकांसाठी खास मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं गेल्या 4 वर्षांपासून दरवर्षी या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन पूजा देशमुख आणि सागर देशमुख यांच्या वतीनं करण्यात येतं. प्रतिवर्षी या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं मनस्वी आनंद होत असल्याचं मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केलं. पालकांसाठी म्हणजे अनेक पालक असे आहेत की ज्यांचे विद्यार्थी फार गुणवंत आहेत, परंतु त्यांना आपल्या विद्यार्थ्याचं 10वी आणि 12वी नंतर नेमकं कोणत्या क्षेत्राकडे वाटचाल करावी हे पालकांना समजत नाही. हा हेतू लक्षात घेऊन सागर भाऊ देशमुख यांनी हिंदू जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने आणि ॲपेक्स लर्निंग सेंटरच्या सहकार्याने हा अतिशय आगळा वेगळा उपक्रम नाशिकमध्ये संपन्न केला. आणि या उपक्रम हा खरंच सर्वांसाठी अतिशय म्हणजे अभिमान वाटावा असा आहे. आणि या कार्यक्रमाचा प्रत्येक विद्यार्थ्यांना, पालकांना फार मोठा फायदा होईल असं मला वाटतं. आणि असे कार्यक्रमसुद्धा भविष्यात विद्यार्थ्यांसाठी सागर भाऊ देशमुख यांनी राबवावेत अशी अपेक्षा आहे. थँक्यू. जय हिंद. हिंदू जनसंपर्क कार्यालय सागरजी देशमुख यांच्या वतीने जो आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला, 10वी-12वीचे विद्यार्थ्यांचा जो गौरव सोहळा पार पडला, त्यांना जे सागरजी देशमुख हिंदू जनसंपर्क कार्यालयाने जो व्यासपीठ निर्माण करून दिला, दरवर्षी या कार्यक्रमाला आम्ही येत असतो आणि विद्यार्थ्यांचं गौरवात भर करण्यासाठी सागरजी देशमुखांनी जो उपक्रम दरवर्षी हातात घेतला आहे. आमचे आत्ताच बोलणं झालं की नाशिक शहरात बाकीच्या ठिकाणी कुठं गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कुठे दिसत नाही, पण सागर देशमुखांचं कंटिन्यू यावरच काम या ठिकाणी चालू असतं. जे पण विद्यार्थी पास झाले, उत्तीर्ण झाले, चांगले टक्के पडले विद्यार्थ्यांनी, त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. पालक आणि विद्यार्थ्यांना नेमकं कळालं पाहिजे की आपण आपल्या मुलाला कसं घडवायचं, कुठल्या शाखेत प्रवेश केला पाहिजे. आणि मी तुम्हाला थोडक्यात एकच गोष्ट सांगेन की तुम्ही या देशाची राष्ट्राची भावी उन्नती करून पुढे आहात, तर पुढचा जो काही टप्पा आता तुमच्या आयुष्याचा सुरू होतो याच्यामध्ये संस्कृती आणि राष्ट्राभिमान आपल्या अंतःकरणात हृदयात कायम असला पाहिजे. आपल्या पालकांविषयी आदर असला पाहिजे, आपल्या गुरुजनांविषयी आदर असला पाहिजे. शैक्षणिक अभ्यास करत असताना शारीरिक देखील आपण सक्षम असलो पाहिजे. त्याच्यामध्ये इथे बसलेल्या प्रत्येक तरुण तरुणीला सांगेन की तुम्ही आवर्जून सकाळी योगा करा, आपल्या भगवंताचं नामस्मरण करा, साधना करा, अभ्यास करा. भगवंत नक्कीच तुम्हाला यश देईल. आणि पुढे ज्या की वाटचाल तुम्ही करणार आहात तर तुमच्या समोर चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी येतील, पण त्याच्यातनं आपण चांगलं का घ्यायचंय आणि चांगलं का राहायचंय हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. आणि एक चांगला आदर्श नागरिक या देशाचं बनून. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक.